छगन भुजबळांसाठी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळामधून राजीनामा घेतला जाणार असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। त्यासाठी धनंजय मुंडेंची बीड प्रकरणामध्ये विकेट काढली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवारांचा दावा काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। धनंजय मुंडे आउट, छगन भुजबळ इन। आरोपांमुळे धनंजय मुंडेंची विकेट पडणार। भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी कुणाची फिल्डिंग? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय। विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असताना आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचा अजित पवारांच्या मनात असल्याचा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। यासाठी धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांना मंत्रिमंडळात इन करण्याचा डाव आहे का असा संशय विरोधकांनी व्यक्त केला। धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतरही अजित पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाहीये। याचा अर्थ काय असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीम मध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय। त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही। सत्तेचा गैरवापर करून लोकांचे जीव घेतले जात असेल तर अशा मंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले। राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे। गुन्हेगार आरोपी किती मोठा असो, त्यांचा मित्र असो, त्यांच्या मंत्रिमंडळात असो, त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे। वडेट्टीवारांच्या आरोपांवर भुजबळांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे। त्यामुळे आता बघूया पुढे, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे। राजकारणात कोणीतरी आउट झाला तर कोणीतरी इन होत असतो, पण भुजबळांना इन करण्यासाठी मुंडेंना आउट करण्याची कुणाची रणनीती असेल तर मुंडेंच्या भविष्यातल्या राजकारणासाठी ही धोक्याची घंटा आहे। नागपूरहून अमर काणेसह अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई।